ओके, आपण पाहू शकाल अगदी आपण पाहू शकाल तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू घ्या. हो ना, ते आपण पाहू शकाल पहिला चेंडू आर्यन पवार यास जबरदस्त तार तलवार इथं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. इथं पाहू शकाल पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर डॉट येतो आणि डॉट चेंडूवरती कुठली धावसंख्या नाही. आपण पाहू शकाल सुरेश हा फलंदाज चांगला फलंदाज आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती या फलंदाजानं आणि तर पाहू शकाल अगदी आपण पाहिला तर पहिला चेंडू मात्र निर्धाव केलेला आहे आणि दुसरा चेंडूचा फ्रेश करत असताना गोलंदाजी मार्कवर आर्यन पवारला आपण पाहू शकाल. इथं मात्र बॅटची कडा इथं काय घडला जाईल. इथं मात्र आपण पाहू शकाल थड्यांमध्ये आपण हा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये अडवला जाते. 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईनं श्री गणेशा झाले टीम आपण पाहू शकाल. चिंचवली बी टीमचा आपण पाहू शकाल एकच टीम एकच संघ का यस आपण पाहू शकाल एकच धावसंख्या आपण पाहिली तर एका धाब्यानं मात्र इथं श्री गणेशा झालाय चिंचवली टीमचा. पुढील चेंडू आपण पाहतोय आर्यन एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथं मात्र पहा दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न इथं मात्र आपण असफल राहिलंय. चेंडू ही वेग टिबरच्या दस्तानामध्ये हा चेंडूला विशाल केलाय. आणखीन एक चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. इथं मात्र आपण पाहू शकाल काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी जवळपास 3 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आलाय. पलकावरती अवघी आपण पाहिली तर सिंगल श्री गणेश झालाय एका धाब्यानं आणि ती एक धाव स्कॉट गाठवरती आपण पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय आर्यन पवारचा. इथं मात्र काय फटका मध्ये बसला चेंडू खाली क्षेत्रक्षण इथं चुकी इथं मात्र चांगला झेल सोडला जातोय. इथं मात्र आता फलंदाज इथं परतावा लागला असता आणि इथं मात्र सुखरूप पोहोचलाय. झेल जमिनीला लँड झाला. कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहू शकाल. इथं मात्र आपण पाहतोय इथं मात्र हा एक सिंगल मात्र कंप्लीट होती आणि एका सिंगलच्या साईड धावसंख्या 1 सरसबेल टोटल धावसंख्या आपण पाहिलं स्कोर गाठवरती अगदी 2 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय तेजदार तलवार ही हा सारखा गोलंदाज आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या दस्तानामध्ये या चेंडूला विशाल केलाय. आणखीन एक चेंडू डॉट काय गोलंदाजी भन्नाट आणि भन्नाट वेगानं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर शेवटचा आता एक चेंडू सलग असेल आणि शेवटचा चेंडू आता चांगला फेकावला गेला कारण तर शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असतो. आणि इथं मात्र पाहू शकाल तीच गती तीच लाईन वाईट चेंडू आलाय. यास आपण पाहू शकाल 9 चेंडू असेल का पंच. यस पहिला 1 बाउन्स होता. आपण पाहू शकाल पंचांचा इशारा 9 चेंडू असेल का. यस पंच काय डिफर करायचं आहे का. यस 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 पण पहिला पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्स दिला होता. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच पंच डिफरन्स करायचं आहे का तिसऱ्या पंचाकडं. यस आपण पाहू शकाल चेक केला जाईल.
यस प्लेअर डिलिव्हरी असेल. आपण पाहिलं तर फलंदाज थोडा आपण पाहिलं तर क्रिस सोडून थोडा पुढे होता. त्यानंतर आपण पाहिलं तर इथं चेक केला जातो. प्लेअर डिलिव्हरी असेल. इथं मात्र षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय. 6 चेंडूचा खेळ आता अवघी संपुष्टात आले. 2 धावा कंप्लीट झाले. आपण पाहू शकाल टोटल स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. दोन धाबा टोटल स्कोर गाठवते आपण पाहतोय. पहिला 6 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आलाय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रियश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहिलं तर चिंचवली टीम पाठीमागच्या सामन्यामध्ये अतिशय भन्नाट वेगाने मात्र धारदारी केली होती. चालू ते मोकाशी संघाला मात्र पराभूत केली. त्यानंतर आपण पाहतो इथं मात्र कालच्या रात्रीमध्ये सुद्धा चांगला खेळ दाखवला होता आणि आजच्या रात्रीमध्ये इथं मात्र पंचांचा इशारा आला. इथं खराब चेंडू अतिरिक्त धाव वाढली जाईल. वाईट चेंडूच्या साहाय्यानं धाव फलकावरती धाव एकने सरसवेल. टोटल धाव संख्या आपण पहिल्या स्कोर कार्डचा विचार केला गेला तर अगदी आपण पाहिलं तर 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 12 चेंडूचा हा खेळ आणि 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 15 ते 16 धाबा कंप्लीट करणं गरजेचं आहे. पण इथं हा मोठा फटका आपण चेंडू खाली क्षेत्ररक्षण. इथं मात्र आणखीन एक धक्का. बॅक टू डगआउट. दुसरी विकेट असेल. पहिली विकेट असेल आपण पाहू शकाल. दशरथ हा फलंदाजाला परतावायला गेला. सुरेश आणि दशरथ पहिल्या दिवशी कांडोली टीम क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवशी गावदेवी भिलवले. तिसऱ्या दिवशी तामसई. कालच्या रात्रीत खांदा. चारही टीमचे संघनायक रिपोर्टिंग करा आयोजकांशी आले असेल तर आपण या बिलेस मोठा फटका. चेंडू थांबणार रे. चेंडू अपटप्पार सीमा रेषा पलीकडं येतोय दर्जेदार षटकार आणि या षटकाराने सायना धावफलक जाऊन पोहोचेल. गेल्या मात्र उत्तर दिले ते फलंदाज सदा फलंदाजांना. इथं मात्र पाहू शकाल या 6 धावेच्या साईने टोटल धावसंख्या आपण पाहिली 9 अंकावरती जाऊन पोहोचेल. चेंडू फेकून झाले तर अवघे आपण पाहिले तर 2 चेंडू फेकून झाले. पहिला चेंडू मात्र वाईट आला. त्यानंतर आपण पाहिला तर विकेट आली. दुसरा चेंडू पूर्तता करा आपण पाहिला तर पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज यश चांगली गोलंदाजी करतो आणि तेवढ्याच ताकदीची फलंदाजी इथं फटका हवेमध्ये या चेंडू खाली क्षेत्ररक्षण आर्यन बरेच लांबून आलेला हा क्षेत्ररक्षण धावून आला आणि तो मात्र कॅरी करत असताना झेल मात्र इथं मात्र आपण पाहू शकाल अतिशय मात्र चांगला
पहिला तर वाईट चेंडूला वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या एक निसरसभेला पाहू शकाल इथं दुसरी धाव घेताना इतर मात्र आपण पाहू शकाल सुरेखरंत विकेट 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर 12 या अंकावरती जाऊन 13 या अंकावरती जाऊन पोहोचेल. शॉर्ट रन आहे का? फलंदाजी करणाऱ्या टीमकडे एक रिव्ह्यू आहे का पंच? कारण मागच्या वेळेस बाउन्सर साठी त्यांनी रिव्ह्यू घेतला होता पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही टीमनी. ठीक आहे ठीक आहे. बस नो चेंडू असेल. आपण पाहू शकाल अगदी आपण पाहिला तर डिमरचा नो असेल. धावा 2 धावून काढल्या ना, टोटल धावा 3. बस आपण पाहू शकाल चेंडू फेकून झाले 4. बस यावेळेस मोठा फटका मोठा प्रहार यावेळेस आपण पाहू शकाल षटकार येईल आणि या षटकाराच्या सायना धावफलक जाऊन पोहोचेल. अगदी आपण पाहू शकाल धावफलकावरती 20 या अंकावरती 10च्या सरासरीने ही धावसंख्या आता वाढली जाते. इथं आपण पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर चेंडू फेकून झाले त्या षटकामध्ये 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आपण पाहू शकाल. 20 धावा टोटल स्कोर गाठ वरती जाऊन पोहोचल्यात आणि इथे मात्र बॅटची कडा हा चेंडूला अंतर विशाल केलाय. इकडे एक सिंगल पूर्ण झाले, दुसऱ्यांचा प्रयत्न असेला दुसरी मात्र सहजरीतीने पूर्ण झाली आणि इथं मात्र 2 धावावरती समाधान मानावं गेलं. अतिरिक्त धाव आपण पाहिली 2 धावेची सायना टोटल धाव संख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचेल 22 या अंकावर. 22 3 विकेट्स आपण पाहतोय 2 विकेट्स 22 धावा टोटल स्कोर गाठवती. येणारे चेंडू असतील 12 आणि 23 धावांची गरज असेल.
या सामन्याकडे आपण पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर 23 धावांचा पाठला खर्च सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आर्यन आणि अमित ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुरेश. सलामीसाठी हा फलंदाज गेला होता आणि तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पहिला षटक हाताळण्यासाठी. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पिवनचा षटक नसणार नाही. 2 षटकाचा हा सामना आणि 2 षटकामध्ये 22 धावा कुठून काढल्या पहिल्या 17 मध्ये आणि तो मात्र 23 धावांचा पाठला खरंच आणि ते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आर्यन आणि अमित ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहू शकाल अगदी मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल अमितला. अमित आणि आर्यन पवार ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पाहिलं तर आतापर्यंत या शेवटपर्यंत आपल्याला पाहिलं तर एकट्या हाताने मात्र किल्ला लढवत असताना आपण पाहतोय आर्यन पवारने मात्र चांगला खेळ दाखवला. गोलंदाजीच्या जीवावरती आपण पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल झालेत. नाही तर मात्र पुढील चेंडू पहिला चेंडू मात्र हवेमध्ये पटका हवेमध्ये फसला. चेंडू खाली क्षेत्रक्षण इथं मात्र हा झेल कॅरी करत असताना हा चेंडू आपण पाहू शकाल अडवला जातो शेवटच्या मुवमेंटला. 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धावेच्या सहाय्यानं आपण पाहू शकाल चांगला महत्वाचा विकेट होती आणि ती विकेट मात्र आपण पाहू शकाल सुखरूप अजूनपर्यंत मैदानामध्ये तटस्थ आहे. आपण पाहू शकाल जोपर्यंत आर्यन पवार मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना मात्र आपण पाहू शकाल कुठल्याही बाजूने झुकवण्याचा प्रयत्न असेल. कारण आपण पाहू शकाल आर्यन पवार मध्ये ती क्षमता ती ताकद आहे. कुठल्याही क्षणाला हा सामना मात्र आपल्या बाजूने याचा प्रयत्न करेल. कारण तर 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या सहाय्यानं आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना मात्र अवघ्या 2 धावा करशी गेल्या त्या गोलंदाजानं आणि आपण पाहिलं तर दुसरा षटक हाताळला होता गोलंदाजानं आणि त्या गोलंदाजानं मात्र अवघ्या अगदी आपण पाहिलं 21 धावा करशी केल्या आणि तो पाहू शकाल भन्नाट वेगाने ही गोलंदाजी अगदी आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कुठलीही चुकी करणार नाही. हा चेंडू मात्र आता जाऊन पोहोचेल विकेट किपरच्या दस्तानामध्ये. हा चेंडू जाईल निर्धाव आणि निर्धाव चेंडूवरती कुठली धाव मिळणार नाही. आपण पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर आता समीकरण बदललं जातं. येणारे चेंडू असतील 10 आणि 21 धाव्यांची गरज असेल. अजूनही सामना कोणी जिंकला नाही. मोठ्या फटक्याची गरज आहे. जरी 2 मोठे फटके आले त्या सामन्याचे चित्र जरा वेगळं पाहायला मिळेल. पण इथं पाहू शकाल इथं मात्र काय घडला जाईल पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे. पण पाहू शकाल यस व्हाईटला 1-1 रिव्ह्यू आहेत. आपण पाहू शकाल दोन्ही संघाला फलंदाजी करताना 1 असेल आणि क्षेत्ररक्षण करताना 1 असेल. पाहू शकाल दोन्ही संघांनी नोंद घ्या. जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही आणि जर या सक्सेस नाही झाला तरी पुन्हा मिळणार नाही. दोन्ही संघांनी नोंद घ्या.
एकच मिनिट थांबा, चेक केला जाईल. आपण पाहू शकाल अगदी निर्णय तो निर्णय तुमच्या कानापर्यंत पोहोचवू आम्ही. ते मात्र ऑफिशियल पंचायत आपण पाहिलं तर आयोजक देखील आहेत. आणि दोन्ही टीमचे इथे आपण पाहतो 12वे प्रतिनिधी सुद्धा इथे उपस्थित आहेत. कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाही. आपण पाहू शकाल दोन्ही संघ आपल्या चांगले संघ आहेत. एका साईडनं आपण पाहतो सावर्से टीम, एका साईडनं चिंचवली टीम. कोणावरती अन्याय होणार नाही. जास वाईट चेंडू असेल. पण पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर आवेगाच्या बाहेर आणि वॉर्निंग सुद्धा द्यायचे. पण पाहू शकाल अतिशय उचली होती या चेंडूवरती. इथं आपण पाहू शकाल बॅटची कडा. इथे मात्र काय घडला जातो आर्यन पवार हा फलंदाज आता परतावायला गेला. यावेळेस आपण पाहू शकाल पहिली विकेट, पहिली सफलता, एक मोठा मासा गलायला लागलाय. आर्यन पवार बॅक टू डगआउट, पहिली विकेट. नवीन फलंदाज प्रियेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहू शकाल अगदी आपण पहिला ज्या फलंदाजावरती विश्वास होता तो फलंदाज आता आपण पाहतोय या स्पर्धेमधून बॅक टू डगआउट झाल्या. आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून कुठलाही मोठा फटका आला नाही. आपल्या संघासाठी वैयक्तिक धावा स्वतःच्या 2 असतील आणि टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 3 या अंकावरती अजून 20 धाव्यांची गरज असेल. चेंडू फेकून झाला तर अगदी आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र फेकून झाला त्याने 3 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. इथे मात्र हा मोठा फटका गेल्या गेल्या मात्र प्रहार केलाय पुरेशा फलंदाजांना. आपण पाहू शकाल अगदी मात्र हा चेंडूला धाडला जातोय सीमारेषा पलीकडं. येतोय हा 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल. अगदी आपण पाहू शकाल 9व्या अंकावरती. नक्कीच आपण पहिल्या या षटकाराच्या साईना नक्कीच चेंडूची जी पूर्तता करा. पाहू शकाल अगदी आपण पाहिले या षटकाराच्या साईना टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 8 चेंडू आणि या अजूनही 14 धाव्यांची गरज असेल.
पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज सुरेश इथं बॅट चिकडा या बिलेस मात्र लगेच आपण पाहतोय उत्तर दिलं सुरेश या गोलंदाजानं ज्या पावरीबद्द आपण पाहिलं तर षटकाराला त्या लगेच आपण पाहिलं तर कमबॅकिंग केले या गोलंदाज सुरेश या गोलंदाजानं पहा किती चांगली गोलंदाजी आहे षटकाराला त्या लगेच आपण पाहिलं तर विकेट आली आहे चांगला फलंदाज होता तो फलंदाज पियुषला पात्र परतावा लागला आर्यन पवार बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं तर तिसऱ्या फलीचा हा फलंदाज बॅक टू डगआउट झाला त्यानंतर आपण पाहतोय अगदी आपण पाहिलं तर थांबवण्याचं काम केलंय इथं आपण पाहू शकाल अगदी आपण 9 अंकावरती थांबवण्याचं काम केलं चांगली गोलंदाजी राहिली आहे सुरेशची अजून परत ही सामना कोणाच्या बाजूने अजूनही झुकला नाही 50-50% मात्र दोन्ही साईडनं हा सामना आपल्याला पाहायला मिळते चेंडू असतील आता अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये फेकून झाल्यात 5 चेंडू मात्र फेकून झाल्यात 7 चेंडूमध्ये अजूनही मात्र धावसंख्या बनवावी लागतील त्या 14 धाव्यांची गरज असेल 23चा पाठलाग करायचा आहे 10 धावा टोटल 9 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय अजूनही 14 धाव्यांची गरज असेल 7 चेंडू 14 धावा प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव घेणं गरजेचं आपण पाहिलं तर एक मोठा फटका या सामन्याचा चित्र वेगळा पाहायला मिळेल पण इथं मात्र फटका आधीमध्ये या चेंडू खाली क्षेत्रशय आणि इथं कुठली चुकी करणार नाही तर TR मध्ये या इथं मात्र झेल कॅरी करत असताना आणखीन एक फलंदाज होईल पण गेला मात्र पावरी मात्र परतावाला गेला फलंदाजाला इथं मात्र आपण पाहू शकाल आणखीन तिसरी विकेट मात्र तंबूच्या आसराला बॅक टू डगआउट महेश हा फलंदाजाला आता परतावा लागेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल संदीप नवीन फलंदाज चंदर आपल्याला पाहायला मिळेल अगदी आपण पाहिलं तर चिंचवली बी टीम अगदी आपण पाहिलं तर बदलापूर विभागातून आलेला हा संघ एका साईडनं आपण पाहतोय 6 वर्षीय टीम पेन विभागामधून विलाज केले जाते आणि एका साईडनं आपण पाहतोय बदलापूर विभागातून आलेला हा चिंचवली संघ आपल्याला पाहायला मिळते आणि इथं पाहू शकाल जो संघ या संघामध्ये जो विजय होईल अगदी थेट वाशिवली संघापुढे मात्र आपल्याला लढत पाहायला मिळेल तरी तो वाशिवली संघ अत्र तुम्ही मात्र वाट पाहतोय कुठलाही संघ आमच्याशी आम्हाला जोडून द्या इथं मात्र अतिशय क्षणाने मात्र वाट पाहू शकाल पण इथं मात्र नक्कीच काय चेंडू फेकला जातो चंदरच्या माध्यमातून अगदी मात्र तिखट मारा या बिलेस मात्र बॅट मात्र आणि चेंडूचा कुठलाही संबंध झाला नाही या बिलेस चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणखीन एक चेंडू मात्र डॉट येईल समीकरण आता बदलला जाईल या वेळेस आपण पाहू शकाल येणारे असतील 5 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असेल 5 चेंडू 14 धाबा मोठा फटका येणं गरजेचं आपण पाहू शकाल इथं मात्र मोठा फटका आलाय त्या खाली आपण पाहू शकाल शतरशन तैनात या पण इथं मात्र काय इथं मात्र प्रयत्न चांगले चालू या पण इथं मात्र हा चेंडू आवाक्याच्या बाहेर इथं आपण पाहतो हाताला चटका देणारा जाणारा हा षटकार आणि षटकाराच्या साईनं धावसंख्या मात्र वाढली जाईल टोटल धावसंख्या आपण पाहूया तर स्कोर गाठ जाऊन पोहोचेल 15 अंकावरती समीकरण आता बदललं जाईल 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज 4 चेंडू 8 धावा अजूनही सामना मात्र कोणी जिंकला नाही जो परत शेवटचा चेंडू टाकत होत नाही ना तो परत सामना कोणाच्या बाजूने झुकेला आपण पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर या क्रिकेटमध्ये रंग बदलणारा क्रिकेट आणि त्यामध्ये आपण पाहतोया या सामन्याने हवा काढून घेतली या षटकारानं आणि तो पहा काय गोलंदाजी या टप्पा पडल्यानंतर नाकाला घासून जाणारा हा चेंडू त्याच्या बॅटमधून षटकाराला तर फलंदाज आपण पाहू शकाल अमितच्या बॅटमधून षटकाराला आणि त्या षटकारानं आपण पाहू शकाल अगदी मात्र नक्कीच सामन्याचं चित्र वेगळा करून दाखवला आता समीकरण बदलला जातो येणारे असतील चेंडू 3 आणि धावसंख्येची गरज असणार ते अवघ्या 8 धाव्यांची 3 चेंडू 8 धावा अजून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे जरी चौकार आला तरी सामन्याचं चित्र वेगळा पाहायला मिळेल पण इथं पहा बॅटचा आवाज आलाय तर इथं मात्र चांगला झेल मात्र कॅरी करत असताना इथं काय घडलं जाईल यास इथं 2 धावा होतील तर कम्प्लीट इथं मात्र थ्रो चुकीचा कलेक्शन चुकीचा इथं मात्र आपण पाहिलं तर महत्वाची विकेट ती घेणं गरजेचं होता इथं पाहू शकाल अगदी मात्र प्रयत्न चांगले चालू आहेत
चिंचवली बी टीमचा आपण पाहू शकाल क्रिकेट आणि चिन्ह भरलेला केलं या 2 धाब्याच्या साईनं संघ मात्र आता आपण वाट चालत आपण पाहतो विजेच्या बाजूनं पण इथं पाहू शकाल या 2 धाब्याच्या साईनं 17 धाबावरती जाऊन पोहोचेल अशुभ आकडा या 17 मध्ये आपण पाहिलं क्रिकेटचा आकडा अशुभ मानला जातो पण इथं मात्र नक्कीच अशुभ करण्यासाठी होईल इथं गोलंदाजी चांगली नक्की होते आणि इथं 2 धाब्यावरती काय आपण पाहू शकाल 17 वरती जाऊन पोहोचेल अगदी आपण पाहिलं 2 चेंडू असतील आणि या धावसंख्येची गरज असणार होती अवघ्या 6 धाब्यांची एक मोठा फटका जरी षटकार आला तरी सामना विजय होईल पण इथं मात्र हा मोठा फटका आलाय यास जबरदस्त फटका इथं मात्र विजय षटकार यस 6 वर्षे टीम इथं मात्र विजय होते अगदी आपण पाहिलं तर 6 धाब्यांची गरज असताना एक मातब्बर षटकार मात्र इथं आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त फटकेबाजी यास आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये सुद्धा तामसाई बरोबर हा असा सामना मात्र झाला होता आणि असाच सामना मात्र हार प्राप्त करावी लागली